नमस्कार, मी विशाल पाटील। महिलांना प्रवासामध्ये 50% सवलत दिल्यानंतरही महामंडळ नफ्यामध्ये असल्याचा दावा वारंवार तत्कालीन शिंदे सरकारकडून करण्यात येत होता। मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा दावा आता खोडून काढलाय। महिलांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात गेल्याचं प्रताप सरनाईक यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। तर दुसरीकडे पीओपीच्या गणेश मूर्तींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मुंबई महापालिकेनं एक परिपत्रक जारी केलंय। यात पीओपीच्या मूर्तींवर पूर्णपणे प्रतिबंध लावण्यात आलेला आहे। यावरून राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांच्या भेटीनंतर मूर्तिकारांना एक सल्ला दिलाय। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात मसाजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेले आहेत। येत्या 25 तारखेला उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। तसंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरारच आहे। त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या सर्व बातम्यांचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या बस प्रवासात दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात गेल्याचं म्हटलंय। त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलंय। तसंच एसटीच्या प्रवासामध्ये महिलांना दिली जाणारी 50% सवलत बंद तर होणार नाही ना, असा प्रश्न आता अनेकांना पडलाय। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना राज्यामधील महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र आता त्यांच्याच मंत्र्यानं एसटी महामंडळ तोट्यात असल्याचा दावा केलेला आहे। महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या सवलतीमुळे एसटी महामंडळ तोट्यात आहे, असं विधान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडे जेव्हा परिवहन खातं होतं तेव्हा सवलती देऊनही एसटी फायद्यात असल्याचा दावा केला जात होता। मात्र आता काही महिन्यातच प्रताप सरनाईकांनी एसटी तोट्यात असल्याचा दावा केल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आधी पाहूया। बाकी ज्येष्ठांना 75 वर्षावरील ज्येष्ठांना त्या बसमध्ये सवलत आणि त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली की बस फक्त 3 कोटी रुपये पर डे लॉस आहे। आणि अशा लॉसमुळे ती जर आपण सगळ्यांनाच त्या ठिकाणी आता मोफत सवलत वगैरे देत बसतो, मला असं वाटतं की ते एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल। त्यामुळे सध्या तरी ह्या बाबतीचा विचार करू शकत नाही। तर प्रताप सरनाईक यांनीच एसटी तोट्यात असल्याचा दावा केल्यानंतर महिलांसाठी शिंदे सरकारनं जाहीर केलेली 50% सवलत ही रद्द होते की काय असा सवाल अनेकांना पडला होता। कारण विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारनं योजनांची खैरात केली। लाडकी बहीण योजना आणून महायुती सरकारनं महिला मतदारांना आकर्षित केलं। या योजनेचा निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांनाही आता लाभ घेण्यास त्यांनी त्यावेळेला सुरुवात केली। मात्र त्यानंतर जेव्हा तिजोरीवर भार वाढू लागला त्यानंतर सरकारनं फक्त गरजू महिलांनाच या योजनेचा फायदा व्हावा म्हणून स्वतःहून आपलं नाव मागे घेण्याचं आवाहन केलं। तसंच नवीन निकषांनुसार 9 लाख महिला या अपात्र ठरलेल्या आणि त्यानंतर आता सरनाईकांनी जो दावा केलाय त्यामुळे एसटी प्रवासामध्ये महिलांना 50% सवलत रद्द होणार का असा प्रश्न महिला वर्गाला पडला। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महिलांच्या याच शंकेचं निरसनही केलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। त्याचबरोबर एसटी मध्ये लाडक्या बहिणींना महिलांना 50% सवलत दिलेली ती सवलत बंद होणार नाही। एसटी प्रवासामध्ये 50% सवलत कायम राहील असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्यानंतर महिला वर्गामधून समाधान व्यक्त करण्यात आलेलं आहे। मात्र एसटी जेव्हा तोट्यात जाते त्याचा नेमका काय परिणाम होतो हे आपण अगदी सुरुवातीला जाणून घेणार आहोत।
एकंदरीतच त्या आकडेवारीवरती देखील नजर टाकणं अत्यंत आवश्यक आहे. कशा प्रकारे हा तोटा सहन करावा लागतो, एसटीच्या तोट्यामुळे काय परिणाम होतो, तर महामंडळाला नव्या गाड्यांची खरेदी करता येत नाही, तर नव्या गाड्या नसल्यानं जुन्याच गाड्यांवरती ताण येतो. बसेसची देखभाल वेळेच्या वेळी करता येत नाही, तर गाड्यांना लागणाऱ्या इंधन खरेदीवरती आर्थिक तुटवड्याचा परिणाम दिसू लागतो. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत, तर पैशांच्या अभावामुळे नवीन भरती करता येत नाही. नवीन भरती करता येत नसल्यानं जुन्याच कर्मचाऱ्यांवरती त्याचा ताण येतो. तोट्यामुळे स्थानकं आणि आगारांची अक्षरशः दुर्दशा सुधारता देखील येत नाही. एसटीच्या तोट्यामुळे नेमके काय परिणाम होतात यावरती आपण नजर टाकतो आहोत. एकंदरीतच काय तर एसटी जेव्हा तोट्याच्या मार्गावरती जात असते तेव्हा तिचा फटका हा सर्वात जास्त महामंडळाला बसतो. तसंच त्याचा परिणाम हा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावरती, आगारावर आणि गाड्यांच्या दुर्दशेवरती होतो. याच विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत यावेळेला एसटी कर्मचाऱ्यांचे कायदे तज्ज्ञ म्हणून आतापर्यंत गुणरत्न सदावर्तेंनी ही बाजू सातत्यानं मांडून ठेवलेली होती. आपलं स्वागत गुणरत्न सदावर्तेजी. एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे यावेळेला सरचिटणीस स्वतः श्रीरंग बर्गे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. श्रीरंगजी, आपलं देखील यावेळेला स्वागत करतो. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे मी जाईल. गुणरत्न सदावर्तेजी, राजकारण हे आपल्या सगळ्यांच्याच पाचवीला पुजलेलं आहे, मग ते कुठल्याही प्रकारे का होईना मात्र सातत्यानं समोर येताना दिसतं. आता परिवहन मंत्री ज्यावेळेला प्रताप सरनाईक म्हणतायत की कुठेतरी असलेली जी ही सगळी तूट आहे आणि देण्यात आलेली जी सवलत होती त्याचा कुठेतरी भार पडत असल्याचं दिसतंय. त्यामुळे एसटी महामंडळाला तोटा सहन करावा लागतोय. निवडणुकांनंतरच हे सगळं कळतं का? निवडणुकांच्या आधी मात्र अक्षरशः खैरात वाटली जात असल्याचं आपण पाहतो. गुणरत्नजी, सगळ्यात अगोदर पाटील साहेब तुम्हाला आणि तुमच्या व्ह्युअर्सला सांगायचंय मला की महामंडळ जे असतात, एसटी महामंडळ असेल किंवा कृषी विषयक महामंडळ असतील हो, किंवा सामाजिक न्यायासाठीचे महामंडळ असतील, अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, महात्मा फुले महामंडळ असेल, या महामंडळांना जे आहे सोबत बघितलं जायचं नसते आणि हे भारतीय संविधानाच्या आर्टिकल 38 मध्ये अंतर्भूत आहे, याला वेलफेअर स्टेट म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे आता म्हणालात की गाड्या नवीन किंवा तुटवडा, हे सगळं शासनाचं म्हणजे अंगीकृत याला महामंडळ म्हणतो आपण. त्याच्यामुळं याला आपण कॅल्क्युलेटर घेऊन नफा वजा नफा नुकसान याच्यात पाहायचं नाही आणि ते तसं पाहता येणार नाही. त्यासोबत जोडून तुमचा जे प्रश्न आहे की राजकारण आणि मंत्री महोदयांच्या संदर्भाने प्रताप सरनाईकजींच्या बाबतीमध्ये आपण बोललात. मी सन्माननीय मंत्री प्रताप सरनाईक साहेबांना बोललो आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलण्यात म्हणजे प्रश्न विचारून बोलतं करण्यात आलं होतं त्यांना, ते कॉन्टेक्स्ट असा होता की पत्रकारांना आपण सवलत देणार आहोत का. त्यावेळेस त्यांनी असं त्यांचं म्हणणं असं होतं की लाडक्या बहिणींना आणि इतर विद्यार्थी असतील किंवा हे असतील त्यांना जे आपण सवलती देत आहोत त्याच्या व्यतिरिक्त आता नवीन सवलतींच्या बाबतीत त्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं होतं. त्यामुळे महिलांचं, विद्यार्थिनींचा, लाडक्या बहिणींची कोणतीही सवलत तुटणार नाही अशी आज तरी खात्री म्हणजे मंत्री महोदयांशी बोलल्याच्या नंतर मी डंकेकी छोटपे तुम्हाला सांगू शकतो. आता राहिला मुद्दा की म्हणजे एसटीच्या नुकसान आणि फायद्याचा, तर राज्य शासनाचं हे अंगीकृत कर्तव्य आहे. जसं की माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये हमी दिली होती पगाराची, परंतु होतंय काय
की ज्यावेळेस नवनवीन वेगळ्या योजना येतात त्याही वेलफेअरच्याच योजना असतात. त्या येतात तेव्हा एका बाजूला जो निधी असतो तो जात असतो आणि मग त्यामुळे तो तुटवडा निर्माण होतो. मला असं वाटतंय की आता सरकार आल्याच्या नंतर आणि प्रताप सरनाईक साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे, ते कार्यकर्ता स्वरूप म्हणजे शिवसैनिक म्हणून ते काम करत असतात. आपण त्यांना पाहिलं असेल, अगदी स्पष्ट असते म्हणजे त्यांच्या बोलण्याला आपण काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत गुणरत्न सदावर्ते यांचा आवाज येत नाहीये. श्रीरंग बर्गेजी, मी आपल्याकडे येईल. श्रीरंग बर्गेजी, नेमकं काय म्हणायचंय हे आता यावेळेला स्पष्टपणे प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा केल्यानंतर गुणरत्न सदावर्ते त्यांची बाजू स्पष्टपणे मांडताना दिसतात. तर दुसरीकडे मात्र सातत्यानं ज्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतंय ते तर महाराष्ट्रात आपण सातत्यानं बघतोय. स्पेशली ज्यावेळेला कर्मचाऱ्यांची गोष्ट येते त्यावेळेला वेळेवरती न मिळणारा पगार असेल किंवा गाड्यांची असलेली दुरवस्था असेल, कशा प्रकारे छत्री घेऊनही अनेक वेळा प्रवास करण्याची वेळ ही प्रवाशांवरती येते, हे सगळं पाहिलेलं आहे. मात्र ज्यावेळेला सवलतींसंदर्भात येतं त्यावेळेला या सवलतींचाही बोजा पडतो. हे मान्य करायला हवं का? काय तुमची बाजू यावेळेला तुम्ही मांडणार आहात? सवलतीचा बोजा पडायचा काही प्रश्न येत नाही. सरकारने जर हे पैसे दिले बरं, तर एसटी महामंडळाचं काही नुकसान नाहीच आहे. कारण या सवलतींमुळे एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढलंय. उलट हां, फक्त प्रॉब्लेम असा आहे की जे सवलत मूल्य होतं साधारणतः आता हे भाडेवाढ होण्याच्या अगोदरचे आहे हां, 360 कोटी रुपये महिन्याला सवलत मूल्य होते. बरं, त्याचा परतावा सरकार करत नाहीये, तर 300 कोटीच देते. 360 कोटी देत नाही, कमी अमाऊंट देते. म्हणून त्याचा एसटी महामंडळावरती परिणाम होतो. बरं, अन्यथा या सवलतींमुळे एसटी महामंडळाचा फायदाच होतोय. आणि बघा, शेवटी कल्याणकारी महामंडळ आहे हे. हां, त्याच्यामुळे अशा सवलती शासनाने दिल्या तर ते वावगा असायचं काय कारण नाही. बरं, फक्त त्यात पुढे चालवले पाहिजेत. आर्थिक कारण देत त्या बंद होता कामा नयेत. एवढीच दक्षता घेतली पाहिजे. यापेक्षा काही मला म्हणायचं नाहीये. बरं. गुणरत्न सदावर्तेचे जो परताव्याचा आणि त्यात असलेल्या तफावतीचा मुद्दा यावेळेला श्रीरंग बर्गे यांनी उपस्थित केला, त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिणार आहात? नाही, माझं तर म्हणजे बर्गेंचं काय मत आहे ते मला म्हणजे त्यांच्या मतावर जाणं काही म्हणजे मला काही कारण नाही. बरं, महत्वाचं जे आहे ते सरकारच्या योजनांच्या बाबतीत आणि जे संविधानाच्या दृष्टीतून मी पाहिलंय, मी अभ्यासलेलं आहे आणि वेलफेअर स्टेटला तसंच वर्तन करावं लागत असते. याच्यामध्ये कॅल्क्युलेटर घेऊन मी पुन्हा एकदा सांगतो की ऑडिटिंग सिस्टम किंवा नफा नुकसान असं याच्यामध्ये पाहण्याची कोणत्याच संहितेमध्ये याचा फायदा नुकसान याला फक्त जसं आपण कृषी महामंडळ असतात त्या प्रकारचे हे गुड गव्हर्नन्ससाठी म्हणजे थेट सरकार सुद्धा काही ठिकाणी म्हणजे हे खातं चालवतात. म्हणजे काही राज्यांमध्ये, पण काही राज्यांमध्ये काय केलं जातं की आपण एक सबऑर्डिनेट लेजिस्लेशन तयार करून त्या लेजिस्लेशनच्या आधारे काम करत राहावं. त्या अनुषंगाने काही ठिकाणी अशी व्यवस्था केलेली असते. तर त्यामुळे मला असं वाटतंय की प्रताप सरनाईक साहेबांसारखी व्यक्ती. हॅलो, बोला गुणरत्नजी, मला आवाज येतोय आपला. प्रताप सरनाईक साहेबांसारखी जी म्हणजे असे शिवसैनिक, ज्या शिवसैनिक जे आहेत म्हणजे सार्वजनिकरित्या जे म्हणजे सरकारच्या धोरणासोबत जे आहे सामान्य माणसाला कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे काही अवघड होऊ नये किंवा त्यांना त्रास होऊ नये अशा विचाराचे ते आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे कोणतीही सवलत काढून डंके की चोट पे एक सांगतो की ते काढून घेणारी व्यक्ती कोणीही नाही आहेत. आणि म्हणून इतक्या गडबडीने, इतक्या म्हणजे तत्परतेने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी म्हणजे लाडक्या बहिणींच्या संदर्भात असो की एसटीतल्या सवलतीच्या संदर्भात असो सामोरं येऊन बोलले. मला असं वाटतंय की कमी असं प्रसंग झालेले आहेत की सरकार म्हणजे एखाद्या वेळेस एखादी गोष्ट बोलली गेली एखाद्या कॉन्टेक्स्टमध्ये आणि ती चुकीच्या पद्धतीने माध्यमांसमोर गेली आणि त्यानंतर लगेच महाराष्ट्राचे एक उपमुख्यमंत्री समोर येऊन त्या बाबतीमध्ये अधिकचं माहिती सांगतात किंवा अधिकचं सांगतात की आणि खात्री देतात, खातरजमा सांगतात अधिकचं म्हणण्यापेक्षा. आणि त्यामुळं मला असं वाटतं की इन्सेक्युरिटी असण्याचं कारण नाही आणि याचा काही राजकीय भाऊ कोणी करू शकणार नाही, कारण हा विषय मला असं वाटतं त्या विषयावर पडदा पडलेला आहे. बरोबर आहे.
बर्गेजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, जे मी गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या सवलती आणि सवलती दिल्यानंतर जी महामंडळं असतात ती खरं तर कल्याणकारी कार्यासाठी असतात. मात्र तफावतीचा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला त्याचं मला अपेक्षित उत्तर अद्यापर्यंत मिळालेलं नाही आहे. परतावा जो दिला जायला अपेक्षित असतो तो परतावा ज्यावेळेला सरकारकडून कमी दिला जातो याचा थेट परिणाम एसटी महामंडळावरती होतो का, त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांवर होतो का, त्यांच्या सेवांवरती होतो का? नाही, नक्की होतं. कारण बघा, सध्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सवलत मूल्यच सरकार देते. हा, आता काय झालंय की ते 360 कोटी होते सरासरी, आणि मग ते 300 कोटी देतात. त्याच्यामुळे काय झालं, आमचे पीएफ ग्रॅज्युटीच्या रकमा त्या ट्रस्टकडे भरलेल्या नाही. परिणामी ऑक्टोबर पासून आतापर्यंत कुणालाही पीएफची ऍडव्हान्स रक्कम मिळालेली नाहीये. आणि पुढे जर अशीच परिस्थिती राहिली, कारण आता मला वाटतं पीएफ ट्रस्टमध्ये 1200 कोटी भरलेले नाहीयेत, तर जे अशीच परिस्थिती राहिली तर एक 4-5 महिन्यांनी लोकांना पीएफ, रिटायरमेंटच्या लोकांना सुद्धा पीएफ मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून नक्की याचा परिणाम होतोय. मला याच्यामध्ये काही राजकारण करायचं नाही. हे बघा, सवलतींचं अभिनंदन करतो. हे कल्याणकारी राज्य आहे आणि त्याच्यामध्ये असं सवलती आल्याच पाहिजेत. फक्त एवढंच आहे की सरकारने कबूल केलंय की सवलत मूल्य रक्कम दर महिन्याला द्यायचं, आणि ते देत नाहीत एवढा प्रॉब्लेम आहे. ती पूर्णतः देत नाहीत, अर्धवट देत आहेत, आणि त्याच्यामुळे आमची देणी थकलीत खूप. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः ही पैसे येत नसल्यामुळे खूप म्हणजे 2100-2200 कोटी रुपयांची देणी कर्मचाऱ्यांचीच थकलेली आहेत. बाकी मग महामंडळासमोरची देणी अजून भरपूर आहेतच की. त्याच्यामुळे याचा सगळ्याचा परिणाम कर्मचाऱ्यांवरती होतो, महामंडळावरती होतो. म्हणून सरकारला मला एवढंच सांगायचं आहे की ती बघा, मी पण तुम्हाला खरं सांगतोय, मला याच्यात राजकारणात पडायचं नाही, कारण ही संस्था ही माझी मातृसंस्था आहे, लक्षात घ्या. या एसटीने आपल्याला खूप दिलेलं आहे. त्याच्यामुळे सवलतींचं मी पुन्हा पुन्हा सांगतो, अभिनंदन करतो. फक्त सरकारला मला एवढंच सांगायचं आहे की हे सवलत मूल्य द्या, अजून 10 सवलती द्या, फक्त सवलत मूल्य द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि यापेक्षा काही म्हणणं असं तर कारणच नाहीये. बरोबर आहे. मात्र परतावा आणि सवलत मूल्य जे आहे ते वेळेवरती मिळत नसल्याचा थेट परिणाम होत असल्याचा आपण देखील मान्य करताय. गुणरत्न सदावर्तेजी, एक जी राज्यामध्ये सध्या गोष्ट पाहायला मिळते की लाडकी बहीण योजना दिली जाणं, लाडकी बहीण योजनेतल्या अपात्र असलेल्या 9 लाख महिला अचानकपणे त्यातून बाहेर काढल्या जाणं, आणि त्यानंतर एसटी संदर्भात उपस्थित झालेला हा मुद्दा कुठेतरी सरकार किंवा काही गोष्टी या दाबल्या जाताना दिसत आहेत का? कुठेतरी त्याचं सत्य समोर येऊ नये यासाठी ते केलं जात आहे का? की मग ज्यावेळेला अशा प्रकारची स्टेटमेंट येतात त्यावरती सारवासारव करण्याची वेळ येते? कारण यापूर्वी दिल्या जाणाऱ्या ज्या सुविधा होत्या त्याचे पैसे तर दिले गेलेले आहेत, मग ते परत मिळण्याची शाश्वती आपल्याला दिसते का? गुणरत्न सदावर्तेजी, बघा, त्याच्यात एक मुद्दा असा आहे की एक्झिक्युटिव्ह पोझिशन एक असते आणि एक लेजिस्लेटिव्ह पोझिशन असते. लेजिस्लेटिव्ह पोझिशन मध्ये सरकारकडे निधीची कमतरता आहे असं मला वाटत नाही, परंतु एक्झिक्युटिव्ह पोझिशन मध्ये जे फायनान्स डिपार्टमेंटचे अधिकारी असतात, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, गिरीश देशमुख नावाचा अधिकारी आहे, सांगतो, हे अधिकारी जेव्हा यांना एखाद्या गटाची लागण झालेली असते, रोगण झालेली असते, किंवा उद्धव ठाकरेचा आहे, मग त्यावेळेस काय होतंय की मग मी काहीतरी त्रासात दाखवावं, राजकारण करता यावं, विरोधकांना राजकारण करता यावं अशा दृष्टीने. आता उदाहरणच सांगायचं झालं तर आता बर्गेजींनी आता जे सांगितलं की पीएफचे पैसे मिळत नाहीत, त्याच प्रकारे आमच्या इव्हन तुम्हाला सांगतो बँकेचे म्हणजे लोकांचे पगारातून कापलेले म्हणजे 150 कोटी रुपये, म्हणजे ज्याच्यामुळे आज आम्ही कर्ज देण्यासाठी अडचणीत येत असतो. त्याच्यामुळे आज आम्ही अनेक वेलफेअर ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी अडचणीत येत असतो. तर काय की सरकारकडून जो निधी येतो किंवा सरकारकडून जी पाठपुरावा करायचा असतो निधीसाठी, ते ज्यावेळेस एक्झिक्युटिव्ह पोझिशन मध्ये होत नाही ना, त्यावेळेस बऱ्याच वेळेस काही गोष्टी प्रलंबित असतात. असं तुम्हाला एक उदाहरणच सांगतो. मी मागच्या आठवड्यामध्ये सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांकडे आम्ही बैठकीला गेलो होतो. सोबत एमडी होते एसटी महामंडळाचे कुसेकर साहेब. त्यावेळेस सन्माननीय मंत्री महोदयांना अजितदादा पवारांचा फोन आला आणि अजितदादा पवारांना त्यांनी स्पष्ट सांगितलं की सदावर्ते माझ्या सोबत आहेत आणि त्यांना त्यांची बँकेची थकीत हे द्यायची आहे. तर अजित पवार साहेबांना ज्यावेळेस मी बोललो, मला असं वाटलं होतं
की राजकारण डोक्यात असेल अजित पवार साहेबांच्या, हा. परंतु त्यांनी ज्यावेळेस मी असं म्हणालो तर त्यांनी मला विचारलं की कोणते पैसे आहेत सदावरते. तर मी त्यांना सांगितलं की साहेब एसटी बँक आहे, त्या बँकेची थकत मोठी झाली आहे, 150 कोटीपर्यंत गेली आहे. तर त्यांनी एका याच्यामध्ये सांगितलं की ठीक आहे, 350 कोटी रुपये जे आहेत म्हणजे किती गतिशील शासन आहे, लगेच 350 कोटी रुपयाची तरतूद करून पाठवली. त्याच्यातले 50 कोटी रुपये द्यायला सांगितले होते आमच्या पैशातले. तरी आता जेव्हा सरकारनं सांगितलं, मंत्री महोदयांनी सांगितलं, तर देशमुखांनी 30 कोटी रुपये पाठवले. आणि मग तुम्ही पेंटिंगवाल्या कॉन्ट्रॅक्टरला नंतर द्या, तुम्ही खड्डे बुजवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला नंतर द्या. अगोदर जे लोकांचे जीवन मरणाचे प्रश्न आहेत ते दिले पाहिजे. सांगायचं तात्पर्य की एक्झिक्युटिव्ह पोझिशन जोपर्यंत आपण लाईन अप करत नाही, अलाइनमेंट करत नाही, अलाइनमेंट बॅलन्सिंग असते बघा टायरची, ती करत नाही, तसं एक्झिक्युटिव्ह पोझिशन मध्ये सुद्धा बरेच वेळेस अलाइनमेंट करावं लागत असते. त्याचा फटका जो आहे सामान्य कष्टकऱ्याला, सामान्य कर्मचाऱ्याला बसत आहे. आता तुम्ही लाडकी बहिणीच्या बाबतीमध्ये विचारलं, लाडकी बहिणीच्या बाबतीमध्ये सरकारचं ते धोरण आहे, म्हणजे मुख्यमंत्री महोदयांचं आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं आहे. आणि ज्या वेळेस योजनेचा लाभाच्या बाबतीमध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो, अंगीकृत असं आहे आणि कायदे प्रणीत असं आहे की तुम्ही एका प्रकारची सवलत घेत असाल तर त्या प्रकारची दुसरी सवलत घेता येत नाही. जसं आरक्षणामध्ये सुद्धा ईडब्ल्यूएसचं रिझर्वेशन घेत असाल तर तुम्हाला ईडब्ल्यूएसच्या रिझर्वेशनसाठी तुम्हाला कोणत्याच आरक्षणाचा लाभ घेता येत नसते. जसं की SC ST आहे तर तुम्हाला ईडब्ल्यूएसचा लाभ मिळत नसते. त्यामुळं डबल ज्यांनी सवलती घेतल्या त्या सरकारने कमी केल्या म्हणण्यापेक्षा त्या कायदेशीर दृष्ट्या कमी कराव्या लागल्यात, असं माझं कायदेशीर मत आहे. आणि त्यामुळं म्हणजे ड्युएल जे हे आहेत लाभधारक आहेत त्यांनी एक लाभ सोडला असावा अशी म्हणजे शक्यता म्हणण्यापेक्षा ही खातरजमा बाब आहे. तुम्ही या सर्व जे असलेले त्या ठिकाणी मंत्रीगण आहेत त्यांच्याशी तुम्ही बोलून चर्चा केलेली आणि जी माहिती आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवायची आहे ती न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून आपण पोहोचवली. गुणरत्न सदावर्तेजी धन्यवाद आणि बर्गेजी तुम्ही आमच्याबरोबर सामील झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.